नमस्ते. आज आपण क्रोशामध्ये बांगडी बघणार आहे डिझाईन. चला तर बघूया. पहिली बांगडीला मी गाठ मारून घेतली. आता आपण हाफ क्रोशा घालणार सर्व. आता आपण हाफ क्रोशा घालत जाणार. पुऱ्या बांगडीवर आपण हाफ क्रोशा घालणार. किती घालणार हे मी सांगणार नाही, ज्याची ज्याची बांगडी असेल त्या हिशोबाने. तर आपण सर्व ह्याच्यात हाफ क्रोशा, पहिल्या व्हाईट धाग्यामध्ये हाफ क्रोशा घालत जातो आपण. जरा बांगडीला टाईट पकडूनच जरा हे करायचं हाफ क्रोशा, म्हणजे ते क्रोशा घातलेले फिरणार नाही इकडे तिकडे. आता बाकीचे मी बनवून येते. आता मी बाकीचे बनवून आली. सुरुवातीला आपण क्रोशा घातलेला तिथे जाऊन आपल्याला टीज घालायचं आहे. आता मी जे पहिली चेन घेतलेली त्याच्यामध्ये जाऊन मी एक टीज घालून घेतला आणि एक चेन घातली. परत आता दुसरा धागा नॉटला घालून मी त्याच्यात अटॅच करून घेतला नॉट घालून. आता मी दुसऱ्या बाजूच्या खांबमध्ये जाऊन एक टीच मारून घेणार. आता आपण 3 चैनी घालून घेतली. आता परत आपण तिसऱ्या ह्याच्यामध्ये जाऊन पब घालणार आहोत. टोटल आपण सुईमध्ये 5 वेळा धागा ओवून घेणार. आता हे सर्व एकत्र आपण काढायचे सुईमधनं. टोटल मी 5 वेळा राऊंड केलं. सुईमधनं एकत्र काढले, एक चेन घातली. परत आपल्याला 3 चैनी घालायच्या आणि त्याच राऊंडमध्ये आपल्याला टीच मारून घ्यायचं. परत आपण 3 चैनी घालणार आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये जाऊन एक टीच मारणार. परत आपण चौथ्या खांबमध्ये जाऊन दुसरा टीच मारणार. बाजूच्या ह्याच्यात जाऊन आपण टीच मारणार. परत आपण 3 चैनी घालणार. परत आपण बाजूच्या ह्याच्यात जाऊन पॉप घालणार. टोटल आपण 5 वेळा राऊंड फिरून घेतोय. हा आता आपण एकत्र काढून घेतला सर्व. 3 चैनी घातल्या आणि वरच्या राऊंडमध्ये आपण एक टीच मारून घेतला. परत आपण 3 चैनी घातल्या. बाजूच्या ह्याच्यामध्ये जाऊन एक टीच मारलं. परत आपण दुसऱ्या बाजूच्या ह्याच्यात जाऊन एक टीच मारलं. परत आपण 3 चैनी घातल्या. परत आपण बाजूच्या ह्याच्यामध्ये जाऊन पब घालणार. पाच वेळा राऊंड खेळून घेतला आपण, एकत्र काढले. परत आपण 3 चैनी घातले. परत आपण एक टीच मारला. असंच आपल्याला पुरा राऊंड बनवायचा आहे.
बाजूच्या ह्याच्यामध्ये एक टिच जाऊन मारला. परत आपण दुसऱ्या बाजूमध्ये एक टिच मारला. परत आपण 3 चैनी घातल्या. परत आपण बाजूच्या ह्याच्यामध्ये जाऊन पफ घालतोय. 5 वेळा आपण राऊंड फिरून घेतोय सुईमध्ये. आता हा आंबवून एकत्र काढतोय आणि इथे परत आपण एक चेन घालतोय. परत 3 चैनी, जी सुरुवातीला एक चेन घातली त्या राऊंडमध्ये आपल्याला एक टिच मारून घ्यायचं. परत आपण 3 चैनी, दुसऱ्या बाजूच्या ह्याच्यामध्ये जाऊन टिच मारून घेतो आपण. परत आपण 2 टिच मारतोय एकाच बाजूला. परत आपण तिसऱ्या ह्याच्यामध्ये जाऊन परत दुसरा टिच. परत आपण 3 साखळ्या. आता परत आपण तिसऱ्या ह्याच्यामध्ये जाऊन पफ घालणार. आपण 5 वेळा धागा सुईमध्ये 5 वेळा आपण धागा सुईमध्ये घेतोय फिरून. हा आपण एकत्र काढतोय आणि चैन घालतोय एक. परत आपण 3 चैनी आणि त्या पहिल्या चैनीमध्ये जाऊन एक टिच मारतोय. परत आपण 3 चैनी, बाजूच्या ह्याच्यात जाऊन आपण दुसऱ्या ह्याच्यात जाऊन आपण टिच मारून घेतोय. परत आपण दुसरा टिच दुसऱ्या बाजूच्या ह्याच्यात मारतोय. परत आपण 3 चैनी. असाच आपण पुरा राऊंड बनवून येतोय. आता मी बाकीचा राऊंड बनवून आले. आता परत आपण 3 चैनी घेतोय आणि आपण दुसऱ्या ह्याच्यात जाऊन एक टिच मारतोय. परत अजून एक टिच मारून आपण एक गाठ मारून धागा कटिंग करून टाकणार. जर तुम्हाला माझी बांगडी आवडली तर नक्की मला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपली बांगडी रेडी झाली. आता आपली बांगडी रेडी झाली. जर आवडले तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.